स्वच्छ करा प्लीज. तुमच्या सोबत आम्ही नेहमी उभे आहेत आणि उभे राहू नेहमी. जे पण होईल, मी महिलांना पण त्या दिवशी येऊन बोलून गेली होती, आता पण बोलतीये. जे झालं ते खूप चुकीचं घडलेलं आहे. याच्यानंतर हे होणार नाही, याची आम्ही दक्षता नेहमी घेऊ. पण तुम्ही उल्हासनगरचे स्वच्छतेचे देवदूत आहेत, त्याच्यामुळे आपलं शहर खूप घाण पडलंय. परत असं होणार नाही, त्याची आम्ही दक्षता घेऊ. बोलली ना, त्याची दक्षता घेऊ आम्ही. पण आता जी घाण पडली ती साफ करा. तुम्ही तुमच्याशिवाय कोणी करू नाही शकत. शहर हे सुंदर तुम्हीच ठेवू शकता. फक्त घाण करणारे आम्ही आहोत, स्वच्छ करणारे तुम्ही आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही कामाला लागा. आपण सगळं डिस्कस करूयात ना. आता आपण काय निर्णयासाठी बसतोय? ठीक आहे, दुःखासाठी बसतोय. ठीक आहे, आता ऐकून घ्या. एक मिनिट. पहिले ते दुःखाचं काम आहे ते करूया. निर्णयासाठी ऐकून घ्या. बैठक कधी लावायची? बैठक लवकरात लवकर लागेल. पवारचा जो संप केला होता आपण, त्याचं उद्दिष्ट हे होतं, स्तब्ध उभं राहूया सर्वांनी.